नमस्कार मंडळी. आपण सर्वजण आयुष्यात एकाच गोष्टीसाठी धडपडत असतो, ती म्हणजे शाश्वत समाधान. पण हे समाधान नक्की कुठे आहे? आपण म्हणतो वेळ नाही, शरीर साथ देत नाही किंवा पैशाच्या विवंचनेमुळे देवाकडे लक्ष लागत नाही. पण खरंच परिस्थिती आड येते का? आजच्या 26 फेब्रुवारीच्या प्रवचनात ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज याच प्रश्नाचं उत्तर अत्यंत सोप्या भाषेत देत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्याही परिस्थितीत नामस्मरण कसे शक्य आहे. महाराज म्हणतात, आपण पहिली सबब सांगतो ती म्हणजे आपली प्रकृती. शरीर थकलंय, डोकं दुखतंय, कसं नाम घेऊ? पण विचार करा, भगवंताने गीतेत काय सांगितले आहे? अगदी अंतकाळी जेव्हा देह पूर्णपणे विकल झालेला असतो तेव्हाही माणसाला भगवंताचे स्मरण करता येते. जर शेवटच्या श्वासापर्यंत नाम घेता येणं शक्य आहे, तर आजची आपली प्रकृती कशीही असली तरीही नामस्मरण करण्यात अडथळा कोणता? प्रकृती हे केवळ निमित्त आहे, हे महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. दुसरी आणि सर्वात मोठी सबब म्हणजे पैसा. आपण म्हणतो खिशात पैसा नाही, प्रपंचाची काळजी आहे, मग नाम कसं घेणार? पण महाराजांनी इथे एक रोकडा सवाल विचारला आहे. जगात जे वैभवाच्या शिखरावर आहेत ते सर्वजणच नामस्मरण करतात का? उलट इतिहासात आपण पाहिले आहे की अनेक राजांनी राजवैभव लाथाडून भगवंताचा मार्ग धरला. पैसा आला की त्यासोबत तळमळ, लोभ आणि असमाधान हे पिशाच्यासारखे मागे येतातच. मग ते बापलेक असो वा मित्र, वितुष्ट आणणारा मुख्य घटक पैसाच असतो. पैसा असला की आपल्याला देवाऐवजी त्या कागदाच्या तुकड्यांचा आधार वाटू लागतो आणि आपली निष्ठा कमी होते. महाराजांच्या आजच्या प्रवचनाचा सारांश हाच आहे की आपण पैसा साठवला तर गैर नाही, पण त्याचा आधार वाटू नये, अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये. आपल्याला उद्याची काळजी वाटते, म्हातारपणाची काळजी वाटते, पण आपण म्हातारपणापर्यंत जगूच याची खात्री कोणाकडे आहे? मग उद्याच्या चिंतेत आजचे नाम का सोडायचे? तर मंडळी, परिस्थिती कधीच आड येत नसते. आड येतो तो आपला संकल्प. शरीर कसंही असो किंवा खिसा कसाही असो, नाम घ्यायला फक्त मनाची तयारी लागते. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच रोजच्या प्रवचनासाठी पूजा अँड रुधो व्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्री राम जय राम जय जय